नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे नागपूरमधून. नागपूरच्या दीक्षाभूमीकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केलाय. विचारपूस करूनच पोलिसांकडून नागरिकांना आतमध्ये प्रवेश दिला जातोय. दीक्षाभूमीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगला भीम अनुयायांचा विरोध आहे. काल दीक्षाभूमी परिसरात मोठं गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आज पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. आपले प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. गजानन, कालची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? कायदा सुव्यवस्था अबाधित आहे का? नक्कीच काल हजारोच्या संख्येनं लोक दीक्षाभूमीवर आले होते आणि तो उद्रेक त्या ठिकाणी झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आज काळजी घेतली जात आहे. दीक्षाभूमी परिसरात जाणारे जे रस्ते आहेत ते संपूर्ण रस्ते या ठिकाणी बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आलेले आहे. हे बघा, या ठिकाणी पोलीस जे आहे ते तैनात आहेत. त्या बाजूलाही बॅरिकेटिंग आणि पोलीस पोस्ट तैनात आहे, इथेही तैनात आहे. आणि फक्त या ठिकाणी जे कार्यालय आहे आणि कॉलेज आहे त्यांना विद्यार्थ्यांना सोडलं जातं, इतर कोणालाही सोडलं जात नाही. आणि वाहनांची कसून चौकशी जी आहे, तपासणी जी आहे ती केली जात आहे. विचारपूस केली जात आहे. वाहनांमध्ये काय साहित्य घेऊन जात आहेत याची तपासणी केली जात आहे. त्यानंतर सोडलं जात आहे. किंबहुना बऱ्याच गाड्या ज्या आहेत त्या परत पाठवल्या जात आहे. हे बॅरिकेटिंग आपण बघू शकतो. संपूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी. आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे ते तैनात आहे. काल याच वेळेस या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं गर्दी होती आणि दुपारनंतर तोडफोड झाली. त्या पार्श्वभूमीवर आता नागपूर पोलीस अलर्ट मोडवर आहे. कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारे बॅरिकेटिंग आणि तपासणी केली जात आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. हे बघा, हे दृश्य आहे कारण की दीक्षाभूमीकडे जाणारा हा प्रमुख रस्ता आणि या ठिकाणी आता कॉलेजची गाडी आहे ती सोडण्यात आलेली आहे. फक्त इतर कोणालाही सोडलं जात नाही. चौकशी केली जात आहे. सर, काय बंदोबस्त आहे? कोणाकोणाला आज सोडलं जात आहे, काय सांगा? जे कार्यालयीन ऑफिस आहेत, जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आहे आणि कार्यालयीन जे कर्मचारी आहेत आणि ऑफिसेस आहेत त्या लोकांना म्हणजे सोडल्या जात आहेत. आणि इतरांसाठी रस्ता बंद आहे? नाही, सर्वांसाठीच रस्ता सुरू आहे आणि प्रॉपर चेकिंग करून सोडल्या जात आहे. चेकिंग करून सोडल्या जात आहे. पोलीस अलर्टवर आहे कालच्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून. नक्कीच गजानन, त्याच्यामुळे बघतोय की आज नागपूरच्या दीक्षाभूमीकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केलेला आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.